प्रभागनिहाय आढावा घेताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत मी आता पोहोचलेलो आहे अशा विभागामध्ये प्रभाग क्रमांक 20 आहे। दलित वस्ती आहे। या दलित वस्तीमध्ये आज रोहिदास उर्फ सोनू सुरसे जे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम केलेलं आहे। पेंढारकर कॉलेजचा मुद्दा असेल ते मोठं आंदोलन होतं, जवळजवळ 1 महिना चाललं असे आंदोलन। त्यानंतर ह्या विभागातलं आपण पाहू शकता माझ्या मागे जी आहे, मी कॅमेरामॅनला सांगितलं की दाखवू शकता आपण ती वस्ती। या वस्तीमध्ये असे अनेक प्रॉब्लेम आहेत। येथील सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत गरजा, पाणी अशा मूलभूत गरजा ज्या आहेत त्यापासून लोक वंचित आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अडचणी ह्या आहेत। जो फंड जो आहे तो व्यवस्थित वापरला जात नाही। मागेही शौचालयाचे प्रॉब्लेम झाले होते। अशा अनेक समस्यांना इथे नागरिक तोंड देत असतात। अनेक समस्या ज्या आहेत त्या भेडसावत असतात। आपण थेट जाणार आहोत सोनू सुरसे उर्फ रोहिदास सुरसे यांच्याकडे। काय सांगाल की कशा प्रकारे आपण या समस्याकडे पाहता? आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष जो की स्ट्राईक रेट मध्ये नंबर 1 होता। सर्वांना ढोबी पछाड देऊन कमी जागा लढवून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणारे आमचा हा एकमेव पक्ष होता। त्यांचे मुख्य नेते आमचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांनी जो विजयाचा निर्धार केलाय, त्याच विजयाचा निर्धार आम्ही आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी विजय निर्धार सभा आयोजित केलेली आहे। त्याच्यात एकनाथ शिंदेजी साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत। आणि राहिला मुद्दा विकासाचा, तर ही दलित वस्ती जरी असली तरी आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जो विकासाचा पायंडा जो पाडलेला आहे, इथे ना भूतो ना भविष्य असा जो विकास झालेला आहे, ना कधी इथून पुढेही होईल, ना ह्याच्या मागे कधी झालेला आहे। त्यांच्या विश्वासावरती आम्ही, त्यांच्या पाठबळाला, त्यांच्या विश्वासामध्ये आम्ही त्यांच्या मागो आमची सगळी शिवसैनिक आम्ही एक निष्ठेने एका देहाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन आम्ही आज विजय निर्धार सभेला आम्ही निघालेलो आहोत। आपण इच्छुक उमेदवार आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला पक्षातर्फे किंवा आता ती युतीची अजून अद्याप घोषणा झालेली नाही, पण कशा प्रकारे वातावरण आहे? आम्ही इच्छुक जरी असलो तरी आम्ही शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी केलेल्या कामाचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही आमच्या माध्यमातून काम करत आहोत। आम्हाला उमेदवारी मिळो अथवा ना मिळो, पण आम्ही पक्षाचं काम हे शेवटपर्यंत करू राहू। खासदार साहेबांनी केलेली कामं झाली, कार्यसम्राट आमदार राजेश मोरेंजीने केलेली कामं झाली आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामं, लाडक्या बहिणींचा असलेला पाठिंबा, यांच्या सर्वांच्या मदतीने आम्ही साहेबांची केलेली कामं आम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। अनेक नागरिक आपण त्यांना विचारू काय काय समस्या या प्रभागात आहेत। या प्रभागामध्ये इंदिरानगर प्रभाग हा दलित वस्तीचा प्रभाग आहे। हा झोपडपट्टी स्लम एरिया प्रभाग आहे। या प्रभागामध्ये सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पायवटा असतील, गटर असतील, हे पूर्ण गटार बंदिस्त करण्याचं काम सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 1.25 कोटीचा निधी या ठिकाणी आणला। आणि सार्वजनिक शौचालय असतील, शौचालयांची दुरुस्ती ही अतिशय दयनीय अवस्था होती आणि त्या शौचालयांच्या दुरुस्ती करण्याचं काम मी एक शाखा प्रमुख प्रवीण पवार या नात्यानं, शाखामुख या नात्यानं मी या प्रभागामध्ये काम करण्याचं काम केलं। विकास काँग्रेसचे नगरसेवक इथे होते आणि त्यानंतर ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास निधी सुद्धा पोहोचला, आमदारांच्या निधी मार्फत निधी पोहोचला, तर ह्या व्यवस्थांमध्ये कामं झाले नाहीत। हा प्रभाग जसा स्लम एरिया आहे, ह्या प्रभागामध्ये कुणी जास्त लक्ष दिले गेलं नाही। या प्रभागामध्ये शाखा प्रमुख या नात्यानं मी जातीनं लक्ष दिलं। या प्रभागातल्या गल्लोन गल्ली, या प्रभागातील सगळ्या पायवटा असतील, गटर असतील, ती बंदिस्त गटर करण्याचं काम दलित वस्तीच्या निधीतून सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 1.25 कोटीचा निधी आपण शिवसेनेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कामं केली। त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्ती केल्या। त्याचबरोबर ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नव्हत्या, ज्या गल्लोगल्ली काही अंधार होते, त्या गल्लोगल्ली आपण स्ट्रीट लाईट मंजूर करून या प्रभागातील नागरिकांना त्या ठिकाणी कामाचा दिलासा सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिला। काँग्रेसचे नगरसेवक इथे होते किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आमदार असतील, तरी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून कामं झाले असं येथील प्रभागाच्या नागरिकांचं म्हणणं आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की आज युती हो किंवा न हो, परंतु सोनू सुरे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी त्यांना जे पाठबळ आज त्या निर्धार यात्रेला जाण्यासाठी दिलेलं आहे त्याचाच आढावा आपण इथं आता घेतलेला आहे। पुढे भविष्यात कसं ठरतंय हे काही येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईलच। तुर्तास एवढंच की ज्या पद्धतीने युतीची घोडदौड चालू आहे ती आता महानगरपालिकेच्या अनुषंगाने दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।